दिवंगत अभिनेते रमेश देव यांनी कित्येक वर्ष मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचे आदराने नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 180हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी सीमा देव या सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. शिवाय त्यांचा मुलगा अजिंक्य देव गेली 40 वर्ष मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टी गाजवत आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रमेश देव यांचा छोटा मुलगा अभिनय आणि त्यांची बायकोसुद्धा कला क्षेत्रात कार्यरत आहे. चला तर जाणून घेऊया हे नवरा बायको नक्की काय करतात. रमेश देव आणि सीमा देव यांचे धाकटे सुपुत्र अभिनय देवसुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र ते आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनेते झाले नसून दिग्दर्शन, निर्मिती आणि जाहिराती क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनय देव यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे. एका इंटर कॉलेजच्या कार्यक्रमादरम्यान त्यांची ओळख SNDT कॉलेजमध्ये शिकत असलेल्या स्मिता यांच्याशी झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर अभिनय यांनी जाहिराती दिग्दर्शनात पाऊल टाकले, तर स्मिता यांनी हाऊसवाईफ होणे पसंत केले. त्यावेळी रमेश देव यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र राहायचे. संपूर्ण कुटुंबाला आवडीचे जेवण करून घालण्याची जबाबदारी स्मिता यांनी पार पाडली. अभिनय देव यांनी सुरुवातीला 200हून अधिक सुप्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातींचं दिग्दर्शन केलं. यामध्ये कॅडबरी, कोको कोला, पेप्सी, टोयोटा, नायकी यांसारख्या इंटरनॅशनल ब्रँडचा समावेश होतो. यातूनच पुढे त्यांना हिंदी सिनेमांमध्ये दिग्दर्शनाची ऑफर आली. 2011 साली प्रदर्शित झालेल्या गेम या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दिल्ली बेल्ली, फोर्स 2, ब्लॅकमेल, दुसरा, सावी अशा अनेक हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय त्यांनी 24 या गाजलेल्या मालिकेचे 2 सीझन दिग्दर्शित केले. त्यांनी दिग्दर्शित केलेले तुम ही हो आणि आंखें 2 हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे अभिनय देव दिग्दर्शनात नाव कमावत असताना स्मिता यांनी प्रेमाने संपूर्ण घर सांभाळले. त्यांना जेवण बनवायची खूप आवड होती. स्मिता या एवढे चांगले जेवण बनवायच्या की रमेश देव यांना त्यांच्या आईची आठवण यायची. रमेश देव हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. राजर्षी शाहू महाराजांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. अशा कोल्हापूरच्या रांगड्या रमेश देव यांना स्मिता यांनी एकदा तांबडा पांढरा रस्सा खायला घातला. तेव्हा तो रस्सा त्यांना एवढा आवडला की ते आपल्या आईच्या आठवणीत रडू लागले. मात्र पुढे काही वर्षांनी देव कुटुंब वेगळे झाले. स्मिता आणि अभिनय यांना एका छोट्या घरात वेगळे राहावे लागले. या काळात स्मिता एकट्या पडल्या. चांगले जेवण बनवणे हीच एकमेव त्यांची आवड होती. आता जेवण बनवण्याच्या त्यांच्या आयुष्याचा उद्देश संपला होता. त्यामुळे आयुष्यात भरपूर रिकामा वेळ मिळाला. यातूनच त्यांना डिप्रेशनचा सामना करावा लागला. पुढे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी स्वतःला कामात जुंपून घ्यायचे ठरवले. चांगल्या डिशेस बनवून ते चित्रीकरण करायच्या आणि सोशल मीडियावर अपलोड करायच्या. हळूहळू स्मिता सर्वत्र फेमस व्हायला लागल्या. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्स वेगाने वाढायला लागले. आज स्मिता देव खाद्यपदार्थ, मेजवानी, रेसिपीच्या दुनियेत सर्वाधिक चर्चेत असणारं नाव आहे. विविध प्रकारच्या खाद्य संस्कृतीवर आधारित त्यांचे अनेक व्हिडिओ, पाककृती आज जवळपास सर्वांच्या स्वयंपाकघरात केल्या जातात. त्यांनी कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई हे कुकिंगवर आधारित पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. या पुस्तकात अनेक प्रकारच्या कोल्हापुरी आणि कारवारी जुन्यासोबत मॉडर्न पदार्थांच्या अनोख्या रेसिपीज दिल्या आहेत. अभिनय आणि स्मिता यांना युग नावाचा मुलगा आहे. युग आता देव कुटुंबाची 3री पिढी म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनय यांचा मुलगा युग सिनेमॅटोग्राफर आहे. त्याने अनेक शॉर्ट फिल्मसाठी काम केलंय. अशा प्रकारे रमेश देव यांचा छोटा मुलगा आणि सून देखील कला क्षेत्रात कार्यरत आहे. ते दोघेही आपल्या आईवडिलांचा वारसा जपत आहेत.